आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण इतिहास हा विषय बघतोय। जवळ 15 ऑगस्ट पण येत आहे, त्यानुसार आपल्याला आणखी थोडंसं इतिहास थोडं स्पीडने घेऊन त्यापर्यंत आपल्याला पोहोचायला पाहिजे। तर बघा, ईस्ट इंडिया कंपनी स्थापना आपण बघितली होती 31 डिसेंबर 1600। मागच्या सेशनमध्ये आपण जे भारतामध्ये फ्रेंच, डॅनिश, इंग्रज, पोर्तुगीज जे आले त्यांचा टिकाव लागला नाही, इंग्रजांचं दैव बलवत्तर, त्यामुळे ते भारतामध्ये टिकून राहिले किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काहीतरी बाकीच्यांपेक्षा वेगळी होती। म्हणजे पोर्तुगीजांनी येताबरोबर धर्मांतरणावर फोकस केलं, तर इंग्रजांनी फक्त व्यापारावर फोकस केलं। ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही रीड करायला पाहिजे। तर 31 डिसेंबर 1600 स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी राणी एलिझाबेथ यांच्या प्रयत्नामुळे स्थापन झालेली कंपनी हिला जो रॉयल चार्टर रॉयल आहे त्यानुसार पहिले सुरुवातीला 15 वर्षाची सनद ही प्राप्त झाली होती, परंतु 1609 मध्ये या ईस्ट इंडिया कंपनीला कायमची सनद प्राप्त झाली। 1609 मध्ये सनद प्राप्त झाल्यानंतर 1613 मध्ये जवळपास यांनी आपली पहिली वखार स्थापन करून जहांगीर दरबारी वगैरे आपण मागच्या सेशनमध्ये पूर्ण डीपमध्ये बघितलेलं आहे, व्यापाराला सुरुवात केली। लक्षात असू द्या, ईस्ट इंडिया कंपनीने 1765 पर्यंत भारतामध्ये फक्त व्यापार म्हणजे व्यापारच केला। ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये 1765 पर्यंत व्यापार म्हणजे व्यापार केला। 1765च्या नंतर ते राजकारणामध्ये एंटर्ड व्हायला सुरुवात करतात। तर आपण आता 1765 पासून इंग्रजांनी कशा प्रकारे व्यापारामध्ये एंटर्ड केलं, तर 1765 पासून तर 1853च्या जो ऍक्ट आहे ते ऍक्ट पर्यंत 1853च्या कायद्यापर्यंत आपण याला एक धावता आढावा आज आपण घेणार आहोत। काय होतं नेमकं 1765 मध्ये पर्यंत यांच्याकडे व्यापार म्हणून यांनी लक्ष यांचं फक्त व्यापार म्हणून होतं। छोटे मोठे युद्ध आणि हे ते त्यांचे पोर्तुगीजांसोबत, फ्रेंच सोबत, डच सोबत, डॅनिश सोबत, मग नवाब सोबत, मग ते प्लासीचं आणि बक्सारचं युद्ध, ह्या गोष्टी त्यांच्या छोट्याफार व्यापाराच्या दृष्टीने सत्ता संघर्ष त्यांचे होऊन राहिले होते। परंतु त्यांचं लक्ष जे वास्तविकपणे गेलं ते रॉबर्ट क्लाइव्हच्या कारणामुळे। तर बघा, त्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये काय होतं की मुख्य त्यांनी भारताच्या कंपनीच्या व्यापाराला 3 भागामध्ये विभाजित केलं होतं। म्हणजे तेव्हा प्रेसिडेन्सी नव्हते, त्यांचे 3 प्रदेश होते व्यापाराचे। इंग्रजांचे व्यापारांचे 3 प्रदेश पाडले गेले होते, बंगाल, मुंबई आणि मद्रास। इंग्रजांनी आपले बंगाल, मुंबई आणि मद्रास हे 3 यांनी प्रांत पाडले, प्रदेश पाडले होते। ह्याच प्रदेशांचं रूपांतरण पुढे प्रेसिडेन्सी मध्ये झालं। हेच इंग्रजांनी पुढे 3 प्रेसिडेन्सीची स्थापना केली आणि ह्या 3 ज्या प्रेसिडेन्सी होत्या बंगाल, मुंबई आणि मद्रास, ह्या प्रेसिडेन्सी कोर्ट ऑफ डायरेक्टरला जबाबदार होत्या। म्हणजे यांच्यावर ते नियंत्रण ठेवायला त्या काळामध्ये कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं आणि ह्या कोर्ट ऑफ डायरेक्टर मध्ये त्यांनी पद निर्माण केलं होतं गव्हर्नर जनरल। पद निर्माण केलं होतं गव्हर्नर जनरल आणि ह्या गव्हर्नर जनरलला मदत करायला 12 ते 16 सदस्य याच्या बॉडीमध्ये होते। अशा प्रकारे यांनी प्रेसिडेन्सी निर्माण केल्या होत्या। तिन्ही पण वेगळ्या होत्या एकमेकांशी, तिन्ही पण कनेक्टेड नव्हत्या, म्हणजे तिघांचा पण एकमेकांशी त्यावेळेस संबंध नव्हता। मग नेमकं काय झालं 1765, मी तुम्हाला सुरुवातीला काय बोललो, 1600 मध्ये कंपनी स्थापन झाली, 8 मध्ये भारतामध्ये एंटर्ड झाली, 9 मध्ये कायमची सनद भेटली, भारतामध्ये व्यापार करण्याची कायमची सनद आणि मक्तेदारी आपण म्हणू शकतो ती प्राप्त झाली आणि 13 मध्ये सुरत पासून वखारीपासून ते आपल्या पूर्ण व्यापाराच्या लयामध्ये आले। 16 पासून 1765 पर्यंत फक्त व्यापारी कंपनी म्हणून काम केलं। वॉरन हेस्टिंग राजकारणामध्ये एंटर्ड होतो। हा वॉरन हेस्टिंग एंटर्ड झाल्याच्या नंतर म्हणजे प्लासी आणि बक्सारच्या नंतर 1757चं युद्ध
1757च्या नंतर परिस्थिती बदलायला येते. 1765 मध्ये प्लासीचं होऊन जाते आणि मग इथून रॉबर्ट क्लाइव्ह व्यवस्था बदलायला सुरुवात करतो. कारण त्यावेळेसचा जो प्रदेश बंगालचा जिंकल्याच्या नंतर, नवाबाची सत्ता आपल्या हाती आल्याच्या नंतर, रक्त सांडवल्याशिवाय युद्ध जिंकल्याच्या नंतर तिथं त्यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्ही पण अधिकार इंग्रजांना प्राप्त होतात. बघा मी काय बोलतोय, दिवाणी आणि फौजदारी दोन्ही पण अधिकार हे इंग्रजांना प्राप्त होतात, परंतु ते फौजदारीमध्ये इंटरेस्टेड नाहीत अशा प्रकारचं वक्तव्य दिलं जाते इंग्रजांकडून, की ते फौजदारीमध्ये एंटर होते कारण त्यांना फक्त पैसा पाहिजे होता, म्हणून ते एंटर्ड झाले महसूलमध्ये. आणि मग 1765 रॉबर्ट क्लाइव्ह प्लासी आणि बक्सारच्या नंतर, प्लासी आणि बक्सार 1757, 1765, 64-65 नंतर बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात ते दिवाणी अधिकार आपल्या हाती घेतात आणि महसूलचा अधिकार प्राप्त होतो. दिवाणी अधिकार आणि महसूल दोन अधिकार, दिवाणी आणि फौजदारी, आणि महसूल जो आहे तो महसूल यांना प्राप्त होतो. मग आता दोन अधिकार यामध्ये त्यावेळेस रक्त सांडवल्याशिवाय त्यांनी सत्ता आपल्या हाती घेतल्यानंतर दोन प्रकारच्या ज्या अधिकार आहेत ते अधिकार त्यावेळेस होते. तर एक अधिकार आपण म्हणू शकतो दिवाणी आणि एक अधिकार फौजदारी. तर या दिवाणी अधिकाराकडे इंग्रज जास्त इंटरेस्टेड होते, म्हणून त्यांनी काय केलं, तर हे जे मुख्य दोन प्रांत होते, बंगाल आणि बिहार, बंगाल, बिहार, ओरिसा, पण तो बंगाल आणि बिहार आणि ओरिसा तो एकच प्रांत म्हणजे आपण त्यांनी जो व्यक्ती नियुक्त केला होता त्यांचा अधिकारी तो पण बघून घेऊ. मग बंगाल प्रांतात त्यांनी काय केलं होतं, मोहम्मद खान या व्यक्तीला तिथचा प्रमुख म्हणून त्यांनी नियुक्त केलं होतं. आणि बंगाल जो ओरिसा आणि बिहार मिळून जो प्रांत होता त्या प्रांतामध्ये सिताब राय हा बंगाल प्रांतात आणि ह्या ओरिसा प्लस बिहार प्रांतामध्ये हा त्यांनी आपल्या तिथं दिवाणी अधिकाराकरता व्यक्तीची नेमणूक केली होती. आणि हे दिवाणी, हे कंपनी आणि नवाब कंपनीने आपल्या हाती घेतलं दिवाणी. मग आपल्या हाती घेतल्यानं त्यांनी बंगाल प्रांतावर नियुक्त केलं मोहम्मद खानला, ओडिसा आणि बिहार प्रांतावर नियुक्त केलं सिताब खानला. यांच्याकडे काय होतं, यांच्याकडे होतं व्यापार, यांच्याकडे होतं सैन्य, यांच्याकडे होतं खजिन्याची देखरेख करणे, खजिना जमा करणे म्हणजे महसूल गोळा करणे, आणि परराष्ट्र धोरण म्हणजे इतर ज्या कंपन्या व्यापारामध्ये येऊन राहिल्या त्यांना परवानगी देणे न देणे या संबंधीच्या गोष्टी, ह्या गोष्टी त्यांनी आपल्या हाती घेतल्या. आणि ह्या ज्या फौजदारी होत्या त्या फौजदारी दिल्या नवाबाकडे. मग या नवाबाला फौजदारी दिल्या म्हणजे नेमकं काय केलं, हे जे कर लावतील ते कर वसुली करायची आणि तुमची जी जनता आहे त्या जनतेचं संरक्षण करायचं, आणि जो प्रदेश आहे त्या प्रदेशची जबाबदारी स्वीकारायची. म्हणजे कामकाज तुम्ही पाहायचं, खुर्चीवर तुम्ही बसलेले आहात, फौजदारी कर वसुली करायची, जनता संरक्षण करायचं, जबाबदारी सांभाळायची. हे जे बाकीचे आहेत ज्याला आपण म्हणू खजिना सांभाळणं आहे, कर लावणं आहे, कर वसुली आहे नवाब याच्याकडून, हे जे आहे, हे ज्या गोष्टी आहेत, सैन्य आहे, खजिना आहे, परराष्ट्र धोरण आहे, हे कोण पाहिजे, ह्या दिवाणी गोष्टी हे इंग्रज पाहतील. यालाच म्हणतात, जो आपला रॉबर्ट क्लाइव्ह आहे त्या रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था ही होती. रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था, हे आम्ही सांभाळू, पैसा जिथं आहे ते आम्ही सांभाळू, हे तुम्ही सांभाळायचं. वास्तविक हा पण अधिकार प्राप्त झाला होता, परंतु रॉबर्ट क्लाइव्हच्या सोबत जे अधिकारी वर्ग होता त्यांनी हा जो अधिकार आहे तो नाकारला होता. आणि मग इथं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढायला सुरुवात झाली, कारण इंग्रज अधिकाऱ्यांनी लुटमार सुरू केली. आणि परिणामस्वरूप 1772 मध्ये जेव्हा वॉरन हेस्टिंग पदावर आला, या वॉरन हेस्टिंगने हे दुहेरी शासन व्यवस्था बंद केली
आणि हे जे सर्व कर वसूल करणे, गोळा करणे, महसूल संबंधी जी कामं होती ती कामं कलेक्टरला दिली आणि कलेक्टर हे नवीन पद निर्माण केलं. हा सर्वात मोठा महसूल अधिकारी म्हणून नियुक्त केला वॉरेन हेस्टिंग. त्याला म्हणतात दुहेरी शासन व्यवस्था. आपण ईस्ट इंडिया कंपनी 1600 स्थापन, 1608 मध्ये भारतामध्ये एंटर्ड, 9 मध्ये कायम सनद, पूर्वी 15 वर्षाची भेटली होती. रॉयल चार्टर्ड नुसार 1765 पर्यंत फक्त व्यापारी म्हणून काम करत आहे. 1765 म्हणजे प्लासी आणि बक्सारच्या युद्धाच्या नंतर 1757 प्लासी बक्सार त्या दोघांमधलं 65 आणि 1770 आणि 1765 या दोन युद्धाच्या नंतर परिस्थिती बिघडली, सत्ता आपल्या हाती आली आणि ते आता व्यापाराच्या सोबत एंटर्ड होऊन राजकारणामध्ये एंटर होतो. रॉबर्ट क्लाइव्ह तो दुहेरी शासन व्यवस्था. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय तर हे वॉरेन हेस्टिंग येतो. मग 1772 वॉरेन हेस्टिंग हे बंद करतो. कलेक्टर पद निर्माण करतो. नवीन पद निर्माण करणारा कोण? कलेक्टर पद निर्माण करणारा कोण? वॉरेन हेस्टिंग. तो सर्वात मोठा कर महसूल अधिकारी. आज पण भारतात जिल्ह्याचा सर्वात मोठा कर संबंधी अधिकारी हा कलेक्टर समजला जातो. मग आता आपल्याला पाहायचं आहे की कशा प्रकारे इंग्रजांनी मग आता हे एवढं मोठं माजून झालं आणि हे झाल्यामुळे इंग्रज खूप गाजलं आणि मग ते गेलं इंग्लंडच्या पार्लमेंट पर्यंत. मग ते इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये जे बसलेले व्यक्ती होते त्यांनाही नफा कमवायची इच्छा झाली आणि म्हणून त्यांनी एक कायदा पारित केला आणि त्या कायद्यानुसार असं म्हटलं गेलं की आता भारतामध्ये जे ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आहे ते ईस्ट इंडिया कंपनी 4 लाख पाऊंड वार्षिक देणगी, वार्षिक जे फी आहे किंवा पैसा आहे तो सरकारला द्यावा. हा 1667 ला कायदा पारित केला. 1765 मध्ये व्यापारी कंपनी, 2 वर्षापर्यंत रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था, 1767 मध्ये इंग्रजांचा कायदा आणि यानुसार मग इंग्रजांचं अधिपत्य डायरेक्ट भारताच्या राजकारणावर यायला सुरुवात आणि परिणाम स्वरूप इंग्रज भारतासाठी कायदा पारित करतात आणि इथून सुरू होते इंग्रजांच्या कायद्यासंबंधीच्या गोष्टी. तर त्या कायद्यामधलं सर्वात महत्त्वाचं पहिला जो कायदा आहे तो म्हणजे 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा इंग्लंड पार्लमेंट मार्फत पारित केला जातो. 1767 मध्ये डिसाइड होते 4 लाख रुपये वार्षिक दिला जाईल. मग 1767 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट पारित केला जातो आणि हा जो गव्हर्नर जनरल आहे वॉरेन हेस्टिंग याने दुहेरी राज्य व्यवस्था बंद केलेली आहे. कोणाची? रॉबर्ट क्लाइव्हची. तो वॉरेन हेस्टिंग मग आतापर्यंत जे बंगालमध्ये गव्हर्नर जनरल हे पद होतं आपण जे बघितलं की प्रेसिडेन्सी तयार केल्या आणि प्रेसिडेन्सीमध्ये गव्हर्नर हे पद निर्माण केलं गेलं होतं आणि ते कोर्ट ऑफ डायरेक्टरला जबाबदार होते. गव्हर्नमेंटला मदत करायला 12 ते 16 सदस्य होते. मग ह्या 3 प्रेसिडेन्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगालला जास्त महत्त्व प्राप्त झालं आणि बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनण्याचा मान वॉरेन हेस्टिंगला बनला आणि आता तिन्ही प्रेसिडेन्सी एक केल्या गेल्या आणि तिन्ही प्रेसिडेन्सी एक करून कलकत्ता हे त्यांचं मुख्यालय होतं आणि कलकत्त्याला या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टची स्थापना केल्या गेली. भारतामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना 1773च्या वॉरेन हेस्टिंगच्या गव्हर्नर जनरल पदाच्या काळामध्ये तिन्ही प्रेसिडेन्सी एकत्र करून कलकत्ता सुप्रीम कोर्ट स्थापन केल्या गेलं होतं. 1773चा कायदा. मग 1773च्या नंतर परत 1813चा चार्टर ऍक्ट. मी काय बोलतोय ते लक्ष द्या. हा चार्टर ऍक्ट आहे, हा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, हा चार्टर ऍक्ट आहे. फरक आहे त्यामध्ये. 1813चा चार्टर ऍक्ट आहे. इथं मुक्त व्यापार करण्याची परवानगी जी होती ती प्राप्त झाली. मात्र आता इथं
कंपनीचा एकाधिकार रद्द झाला. जो कायमस्वरूपी एकाधिकार प्राप्त झाला होता 1609 मध्ये, तो एकाधिकार आता ईस्ट इंडिया कंपनीचा रद्द केला गेला. व्यापार करायला परवानगी पण मक्तेदारी जी होती ती रद्द केल्या गेली. आणि 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 महत्वाचं, आता ते घुसले धर्मप्रसारात. आत्ता इंटरनेटचा धर्मप्रसार करण्यामध्ये यांना लिगल परवानगी भेटते की ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यासाठी ब्रिटिशांचा तुम्ही भारतामध्ये जाऊ शकता, करू शकता. आणि मग यानुसार त्यांनी 1,00,000 रुपये शिक्षणासाठी खर्च करण्याची तरतूद केली. 1813चा चार्टर ऍक्ट. एकाधिकार रद्द, शिक्षणासाठी 1,00,000, पुढे चार्टरमध्ये 10,00,000 होत होतो आणि धर्मप्रसार करण्याला परवानगी प्राप्त झाली. 1813. मुक्त व्यापार, एकाधिकार रद्द, धर्मप्रसार. 1773 सुप्रीम कोर्ट, तिन्ही प्रेसिडेन्सी आहेत, गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. आणि मग आता इंग्लंडमध्ये पार्लमेंटमध्ये सत्ता बदल होते आणि पिट्स नावाचा पंतप्रधान येतो. आणि पिट्स नावाचा पंतप्रधान झाल्यानंतर मग 1784, जो महत्वपूर्ण आपल्याला पुढचा पाहायचा आहे, 1784 मध्ये जो आहे तो पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट परत केला. तो रद्द सोडले मी, जे महत्वाचे तेच बघतोय. 1813 चार्टर ऍक्ट, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट. 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये सर्वात महत्वाची घटना काय घडली? आतापर्यंत भारतावर राज्य करणारं ईस्ट इंडिया कंपनी असं म्हटलं जायचं. व्यापार कोण करतं? ईस्ट इंडिया कंपनी. काम कोण करतं? ईस्ट इंडिया कंपनी. आता या 1784च्या कालखंडाने घोषित केल्या गेलं की आता ज्या प्रांतावर भारतावर राज्य करत आहे ईस्ट इंडिया कंपनी, त्या प्रदेशाला आता ब्रिटिश प्रदेश म्हटल्या जाईल. म्हणजे प्रत्यक्षात भारत हातात घेण्याचं ब्रिटिश पार्लमेंटनं 1784च्या कायद्यानं केलं. इथपर्यंत हे ईस्ट इंडिया कंपनीच्या नावानेच कारभार जो आहे तो चालत होता. कंपनी ताब्यातील प्रदेश आता डायरेक्टली गेला ब्रिटिश पार्लमेंटच्या ताब्यात आणि ब्रिटिश प्रदेश म्हणून तो ओळखला जाईल, ब्रिटिशांचा प्रदेश. 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स कोण होता? तर पंतप्रधान. त्यावेळेस आपण 1773, 1813, 1784 चा पिट्स इंडिया ऍक्ट आणि प्रत्यक्षात भारतामध्ये सत्ता स्थापन होऊन राहिली कोणाची? तर ब्रिटिश प्रदेशांची, ते पाहिलं. आता मग 1833चा चार्टर ऍक्ट. आपल्या एक यामध्ये लिहिताना मी 1784 लिहिलं ना, हा तो पिट्स इंडिया ऍक्ट 1784. चुकून काही 1800 लिहिलं गेलं असेल तर पाहा. मला असं वाटतं मी 1700 लिहिलं. 1784. तो 1813चा मुक्त व्यापार, एकाधिकार, 1,00,000 रुपये खर्च. कसं आहे, थोडं मागे पुढे होऊ शकते, कारण पुस्तक न घेता बिलकुल जेवढं मनात आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते पुस्तक घेऊन मग ते वाचून मग ते करून त्यात फालतूपणा आहे. कारण स्पर्धा परीक्षेचे शिक्षक आहोत, तर शिक्षकाला येत असेल तरच तो विद्यार्थ्याला सांगेल, त्यातच खरा मजा येतो. म्हणून खालचं थोडंफार खालीवर होऊ शकते. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट आहे आणि 1813 मुक्त व्यापार. ओके, मुक्त व्यापार, त्याला चार्टर ऍक्ट आपण म्हणतो, मुक्त व्यापाराचा ऍक्ट. मग 1833चा चार्टर ऍक्ट. 1833 चार्टर ऍक्ट. आता इथं सर्व काही मुक्त व्यापार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे पुरे रद्द. पूर्वी काय केलं होतं? मुक्त व्यापारची परवानगी दिली होती, परंतु एकाधिकार रद्द केला होता. आता मुक्त व्यापार करायलाच म्हणे, एकाधिकार तर रद्दच, व्यापारी करायला म्हणे. तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी तुमचं दप्तर गुंडाळा, आमचं लागून जा घरी, दुसऱ्याकडे प्रदेश पापुढे. आता आम्ही सर्व म्हणून समजून झालं काय? 1784च्या पिट्स इंडिया कायद्यानं आता तो ब्रिटिश प्रदेश घोषित केला जाईल.
1833 मध्ये मग ते पुढे कायदा करून म्हणतात की तुम्ही आता ईस्ट इंडिया कंपनी चला, दप्तर गुंडाळा आणि चला आपल्या घरी. आणि बंगालचा जो गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल बनला होता. कशानुसार? तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. बरोबर आहे. तर आता ह्याच्या 1833चा जो कायदा आहे, 1833चा जो चार्टर ऍक्ट आहे, 1833च्या चार्टर ऍक्टच्या नुसार ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार मनाईच्या सोबतच भारतामध्ये नवीन पद निर्माण झालं. तर नवीन पद निर्माण कोणतं केलं? तर बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. 1833च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल जो होता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि तो बनण्याचा पहिला मान प्राप्त केला लॉर्ड विल्यम बेंटिंग याने. तिकडे वॉरेन हेस्टिंग म्हणतो गव्हर्नर जनरल कुठचा? बंगालचा. भारताचा गव्हर्नर जनरल बनतो कोण? लॉर्ड विल्यम बेंटिंग हा बनतो पहिला. आणि हा मग भारतामध्ये आल्यानंतर भारतीयांचा आवडत्यापैकी एक पुढे घेऊ आपण त्याला, हा प्रथम कायदा आयोग पारित करतो. भारतामध्ये भारतीयांसाठी कायदा करणारा पहिला व्यक्ती लॉर्ड विल्यम बेंटिंग प्रथम कायदा आयोग पारित करतो. आणि हा कायदा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर मेकॅले याच्या अध्यक्षतेखाली कायदा आयोग स्थापन केला जातो. मुंबई मद्रास कलकत्ताच्या सोबत नवीन प्रेसिडेन्सी निर्माण केल्या जाते, ती म्हणजे आग्रा प्रेसिडेन्सी. कशाने? 1833च्या कायद्यानुसार, चार्टर ऍक्ट नुसार. प्रथम कायदा आयोग मेकॅले आणि आग्रा प्रेसिडेन्सी 1833. बंगालचा गव्हर्नर जनरल, भारताचा गव्हर्नर जनरल बनतो लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि मागच्या याच्यात पाहिलं आपण शिक्षणावर 1 लाख होता, तर तो 1 लाखावरून शिक्षणाचा खर्च 10 लाख केला जातो. आणि यानंतर मग येतो 1853चा कायदा. 1853 मग लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये मेकॅले आयोग स्थापन केला जातो. मेकॅले आयोग कायदा आयोग असतो, पण मेकॅले आयोग आणखी 1853 मध्ये परत मेकॅले आयोग स्थापन केला जातो. पण हा मेकॅले आयोग असतो प्रशासकीय सेवा, भारतीयांना प्रशासकीय मुलकी सेवा ज्या आहेत त्या देण्यासाठी मेकॅले समिती स्थापन केल्या जाते 1854 मध्ये. आणि आणखी महत्त्वाचा प्रश्न लवकर बुकमध्ये सापडत नाही, तो म्हणजे या 1833च्या कायद्यानुसार 1853च्या कायद्यानुसार 1854 मध्ये बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर. बघा प्रश्न महत्वाचा आहे. 1853च्या कायद्यानुसार बंगाल या प्रांतासाठी लेफ्टनंट जनरल हे नवीन पद निर्माण केल्या जाते. बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर जनरल, लेफ्टनंट गव्हर्नर हे पद निर्माण केले जाते. बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर हे निर्माण केले जाते. आणि हा व्यक्ती बनतो लॉर्ड डलहौसी. आजपर्यंत कोणत्याही पेपरला न आलेला प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. 1853च्या कायद्यानुसार बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नर हे पद निर्माण केलं गेलं. तर पहिला लेफ्टनंट गव्हर्नर बंगालच्या मध्ये कोण बनला होता? तर डलहौसी बनला होता. तोच पुढे भारतामध्ये मग तो गव्हर्नर, भारताचा गव्हर्नर जनरल. ओके. तर याच 1853च्या कायद्यानुसार मग इंग्रजांनी आणखी एक सुविधा भारतामध्ये पारित केली, ते म्हणजे गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे सोप्या भाषेत मिनी संसद त्यांनी त्यावेळेस भारतामध्ये स्थापन केली. 1853 मध्ये मिनी संसद स्थापन केली. हीच मिनी संसद, हीच गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजेच मिनी संसद पुढे जाऊन जी भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटच्या अंतर्गत जे होतं केंद्रीय कायदे मंडळ बनलं. म्हणजे केंद्रीय कायदे मंडळाची चाहूल कुठे लागली होती?
1853च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलच्या अधिपत्याखाली गव्हर्नर जनरल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना केल्या गेली होती आणि हीच पुढे मिनी संसद म्हणजेच केंद्रीय कायदे मंडळ बनलं आणि 1853च्या नंतर 1857चा उठाव झाला आणि 1857च्या उठावाच्या नंतर 1858 मध्ये प्रत्यक्ष इंग्लंडच्या राणीने सत्ता आपल्या हाती घेतली आणि आता भारत कंप्लीटपणे ब्रिटिश क्राऊनच्या अंडरमध्ये आहे, म्हणजे भारतावर इंग्लंडच्या राणीचा प्रत्यक्ष अधिकार आहे अशा प्रकारची घोषणा करून टाकली 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा. 57च्या उठावाच्या पुढे आपण बघू. तर आपण आजच्या सेशनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 पासून सलग 15 वर्षापासून कशा प्रकारे त्यांनी 1765 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने फक्त व्यापारी कंपनी म्हणून काम केलं आणि 1765 रॉबर्ट क्लाइव्ह प्लासी बक्सारच्या नंतर आपल्या सत्ता हाती घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी जे बंगाल प्रांतामध्ये केलं दुहेरी शासन व्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हची आणि मग जो आपला रॉबर्ट क्लाइव्हच्या नंतर ते रद्द करायला वॉरन हेस्टिंग येतो आणि वॉरन हेस्टिंग जे काही करतो आणि त्यानंतर मग 1767 मध्ये 4 लाख पाऊंड द्यायची सरकार त्यांना ताकीद देतो आणि त्यानंतर मग ब्रिटिश पार्लमेंट कायदा करतो आणि भारतामध्ये कायदे करायला सुरुवात होते. मग 1773चा मुख्य कायदा, 1813चा, त्यानंतर 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट अतिशय महत्त्वपूर्ण, कारण ब्रिटिश कंपनीतील प्रदेश आता ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखला जाईल ईस्ट इंडिया कंपनीचा प्रदेश, ही घोषणा झाली आणि मग 1833 आणि 1853 अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न जे पूर्व आपण तयारी पाहतोय 57च्या उठावाच्या पूर्वीची, ते महत्त्वाचं आपण बघून घेतलं. कारण वास्तविक पाहता स्पर्धा परीक्षेला 57च्या पुढचा येतो, परंतु ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतं महत्त्वाचं आहे म्हणून आपण हा टॉपिक घेतला. तर असंच प्रकारे आपण इतिहास हा घेत राहू, आणखी थोडंसं त्यामध्ये इंटरेस्ट आणू. पुढच्या जेव्हा आपण 57च्या पुढे जाऊ त्यावेळेस अशाच प्रकारे पाहत राहा आणि लाईक करायला विसरू नका. गुड बाय.